कुठं गेलतीस का सुनबाई? बाहेर गेले होते सासूबाई रक्तदान करायला. हे बरं आहे बाई तुझं. माझ्या मुलाचं रक्त प्यायचं आणि बाहेर जाऊन विकायचं. अगं बाई दादा आला वाटतं. आता मला लगेच म्हणत चहा कर. सांगते माझं डोकं लय दुखायला. काय झालं की तिथे? अरे माझं डोकं लय दुखायला लागलंय आणि मला ताप पण आलाय आणि मला सर्दी पण झाली. मी तुला आईस्क्रीम पाहिजे ना, आईस्क्रीम खायला येणार. अरे नाही चेष्टा करतोय मी. मला एकदम ठणठणीत आहे मी तर. अगं मी पण चेष्टा करायचो. चल उठ साखर. अचानक कसं काय आलीस? हे बघ दादा माझ्या आणि माझ्या नवऱ्याचं लई जरूर भांडण झालं. काय नाही ते सगळं जाऊ दे दादा. त्या बॉडीचं काय करायचं? अरे बारक्या कुठं चाललायस? शाळेला. अरे मग चड्डी का घातला नाहीस? मॅडमने म्हटल्या उद्या अभ्यास केला नाही तर चड्डीच काढून दे म्हणून मी चड्डीच घालायली. मी चड्डी देतोय मॅडमला. हॅलो विक्या कुठं आहेस रे? हाय की इथं कट्ट्यावर बसलोय नव. अरे घराकडे ये की लवकर. का ग काय झालं? अरे चेच्या घराकडे तरी ये की लवकर. बर आलो थांब आलो थांब. चल रे शिंदा मावशी का बोलवल्या बघून येऊया. का ग शिंदा मावशी आम्हा दोघांना एवढ्या गडबडीत कशासाठी बोलवलीस? अरे गावातली सगळी कुत्री धरून नेली. येऊन जाऊ दे की तिकडे. आम्हाला कशाला बोलवलीस इकडे? अरे कुत्री लय दिवस झालं बघून म्हणून तुम्हाला दोघांनी बोलवलं. सासूबाई मी काय मदत करू काय? होय टवळे आता तुझा बॅलन्स संपला वाटतं म्हणून मला मदत करायलीस. होय रे भाड्या तिला आणि जरा बॅलन्स करून दे म्हणजे मोबाईल बघत बसल. भाड्या मला मदत करायला जा तिकडे. अहो मला शॉपिंगला 1000 रुपये पाहिजे. द्या लवकर. कुठून आणायचा रोज रोज पैसे? एकदाच विकून टाक मला. हे घ्या 500 रुपये. फक्त 500? या 150ला विकून घेणार नाही. बरं ठीक आहे. तुला मजुरीला लावतो कामाला 50च्या.